नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोरख निकाळजे। आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की जो ओला उबेर कंपनी व कस्टमरकडून होणारा मानसिक त्रास त्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। आज तारीख 3 ह्या टायमाला मोशीमधनं बुकिंग मिळालं होतं। मोशी ते चाकण त्यांचं अंतर होतं 10 किलोमीटर आणि 10 किलोमीटरचे कंपनीने त्यांचं बिल दाखवलं 611 रुपये। आता एंड झाल्याच्या नंतर जेवढे बुकिंगचे पैसे दाखवतात आपल्याला तेवढेच घ्यावं लागतात। कंपनी जेवढे दाखवणार आम्ही तेवढेच मागणार। आता कस्टमरला हे सांगितलं की तुमचे पैसे दाखवते 611 रुपये। कस्टमर म्हणलं की आम्हाला दाखवलेत 186 रुपये, आम्ही एवढे पैसे नाही देणार। आता कस्टमरला आपण कसं सांगायचं? कस्टमरला बोललो की आम्हाला जेवढे पैसे दाखवतात तेवढेच आम्ही घेत होतो, पण कस्टमर म्हणतं आम्ही नाही देणार, आम्हाला जेवढे दाखवले बुक करताना आम्ही तेवढेच देणार। आता लेडीज असल्यामुळं आपण त्यांना काय म्हणणार? तर आम्हाला जेवढे दाखवले आम्ही तेवढेच मागणार। नाहीच, कस्टमरनी तासभर गोंधळ घातला, नाही म्हणले नाही का आम्हाला जेवढे दाखवले आम्ही तेवढेच देणार। 1 तास ते 1.5 तास तिथं वाया घातला, ना दुसरं बुकिंग घेता आलं ना काही करता आलं। त्यांचेच यांना फोन लावा, उलटा आम्हालाच म्हणतात की नाही का तुम्हीच कंपनीला फोन लावा, हे जे पैसे दाखवलेत हे तुमचेच पैसे आहेत, हे आमचं काही नाही आहे। हे मी तुम्हाला दाखवतो बघा, कंपनीने किती बिल दाखवले आणि कस्टमरला किती घ्यायला पैसे दाखवले। तर हे बघा मित्रांनो, कंपनीने दाखवले 10 किलोमीटर मोशी ते चाकण डिस्टन्स आहे 10 किलोमीटर आणि त्याचं पेमेंट दिले आम्हाला, आमची कमाई म्हणून दाखवतं 186 रुपये आणि कस्टमरकडून घ्या म्हणतंय 611 रुपये। ट्रिप बॅलन्स दाखवतंय 424 रुपये। आता हे कस्टमरकडून घ्यायला सांगतंय। कस्टमरला हे सांगितलं तुम्ही कस्टमर केअरला कॉल करा, त्यांना विचारा की तुमचे किती पैसे येतं, का एवढे पैसे लावले येतं। कस्टमर म्हणतंय आम्ही का विचारायचं, तुम्हीच विचारा, हे आमचं नाही का एवढं बिल नाही आहे, हे वरती 186 दाखवतंय, आम्ही तेवढेच तुम्हाला देणार। आता आम्ही त्यावेळेस काय करायचं? आता कस्टमर केअरला कॉल केला तर कस्टमर केअरचा कॉलच लागत नाही आहे। आता तास झाला, 1.5 तास झाला कस्टमर केअरला कॉल करतोय आम्ही, ना कस्टमर केअरचा ना कॉल लागत आहे ना काही होते। ती लेडीजसुद्धा लावत होती कॉल, त्यांचा पण लागत नाही आहे। एक तर त्यांनी बुकिंग केलं दुसऱ्यांनी, परत आमच्याच नावाने हे करतात की नाही का तुमचेच पैसे राहिले तर। आता बुकिंग एंड केली आहे त्यांची आणि ते सांगतात की नाही का तुमचेच पैसे राहिले तर। आता कसं सांगायचं आणि कसं बोलायचं त्यांना? ते ऐकूनही घेत नाहीत आणि काहीच नाहीत। शेवटी त्यांनी नाहीच दिले पैसे, ट्रिपचे जे पेमेंट झालं त्यांनी नाही दिलं। ते म्हणले आम्ही 186 रुपयेच करणार, आम्हाला जेवढं दाखवलंय आम्ही तेवढंच करणार। आता हा जो मानसिक त्रास होतोय याला आपण काय करायचं? ना कस्टमर केअरला कॉल लागत ना कुणाला बोलता येत। आता त्यांना काय बोलायचं? आम्हाला जेवढं पेमेंट दाखवलंय आम्ही तेवढेच घेणार। आता कस्टमर नाहीच देत तर त्याला आम्ही काय करणार? आता कस्टमर केअरचा कॉल लागला तर आपण विचारू शकतो की नाही का यांना सांगा बाबा हे पैसे कशाचे दाखवले, का दाखवले तर। पण तुमचं कस्टमर केअरला कॉलच नाही लागणार, फोनच नाही उचलणार, तर तुम्ही बोलणार कुणाला? आता समोरच्यांना सांगितलं तरी त्यांना कळत नाहीये, ते म्हणतात नाही का आम्ही देणारच नाहीत पैसे, आमचे एवढे पैसे नाही का झालेच नाही तर मग आम्ही कुणाला बोलायचं आणि कुणाला हे करायचं? आता त्या कस्टमरनी 1 रुपयाही नाही दिला, ते म्हणले 186 रुपयेच करणार। आता हे जे पैसे नाही का 611 रुपये दाखवतंय, आता हे ट्रिप एंड झाल्याच्या नंतर त्या लेडीज म्हणल्या ट्रिप एंड करा, ज्यांनी बुक केली आहे मी त्यांना फोन करून विचारते। आता त्यांना फोन केला तर ते म्हणतात की नाही का आम्हाला एवढेच दाखवते तर 186 रुपयेच दाखवते तर
आम्ही जास्त नाही देणार, आम्हाला जेवढे दाखवले तेवढेच देणार. आता आम्ही काय बोलणार, कुणाला बोलणार? आता कस्टमर केअरला कॉल केला तर त्यांचा तर कॉल लागतच नाहीये, कुणाला बोलणार आम्ही? आता हे बघा, या आमचे लावलेत पैसे. आता हे दाखवले इथं 611 रुपये घ्या म्हणले, मायनस दाखवले 424 रुपये. आता हे जे 186 ते पण नाही दिले आणि टोटल 611 दाखवलेत, काहीच नाही दिलेलं. आता हे बघा, या आमच्या अकाउंटला त्यांनी लावलेत मायनसमध्ये. एकच मिनिट. हे बघा, हे आमचं वॉलेट, हे 446 रुपये आमच्या अकाउंटला मायनस म्हणून लावले. कशाचे लावले? आता हे जे ट्रिप मारले आम्ही त्याचे लावले. तर आता त्यांनी तर पैसे दिले नाही, आता आम्ही काय आमचे पदरचे घालावत का? आता कंपनीला कळून आहे का की नाही का फोन लागावा त्यांचा, कस्टमर केअरचा एखादा सेपरेट नंबर असावा, इमर्जन्सीला लागावा. आता इमर्जन्सीला आपण काय करायचं? रिक्षावाल्यांनी काय करायचं? आता त्या जी मॅडम होती त्यांच्या मिस्टरांना फोन केला त्यांनी, त्यांचे मिस्टर बोलले माझ्याशी, ते तर म्हणले नाही का देतच नाही पैसे, आम्हाला एवढेच दाखवले आम्ही तेवढेच देणार, हे जे वरचे दाखवलेत काय दाखवले ते तुम्ही तुमचं बघून घ्या. आता आम्ही आमचं बघून घ्यायचं म्हणे का, काय बघायचं? आम्ही कुणाला बोलायचं? अहो गाडी नाही चालवली, तास दीड तास तिथं गेला, तिथून डायरेक्ट घरी निघून आलोय, एवढा मानसिक त्रास झालाय. आता हे कुणाला सांगायचं आपण आणि कुणाला बोलायचं? ना कस्टमर केअरचा फोन लागत ना कुणाचा फोन लागत, कस्टमर पैसे द्यायला तयार नाही. आता आपल्याला ते मायनसमध्ये लावून टाकले, मग हे आता हे पैसे देणार कोण? हेच सांगण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवला होता, कारण तुम्ही पण रिक्षावाले, तुम्हाला पण कळावा की हा हे असं नाही का. आता जे काही त्यांची थकबाकी आहे, कस्टमरची थकबाकी आहे, तर ती कस्टमरकडनंच घ्यायला पाहिजे ना. ते आपल्या अकाउंटला टाकून आपल्याकडनं मायनस करून घेते. तर मग आता कस्टमर आपल्याला देत नाहीये, मग आपण काय करायचं? कस्टमर भांडणाला उठतं, नाही देत जा, काय करतो? मग त्यावेळेस आपण काय करायचं? आणि कंपनी सांगते की हेल्पलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे, पण फोनच लागत नाहीये. कुठं लावायचा फोन? ते कळायला पाहिजे कंपनीला पण. तर हेच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, की कळायला पाहिजे तुम्हाला पण की रिक्षावाल्याचं कोणीच ऐकून घेत नाहीये, ना कंपनी ऐकून घेते ना कस्टमर ऐकून घेतात. कस्टमर जे त्यांना वाटतं तेच बोलते. तर आता आपण किती जरी त्यांना सांगितलं की आम्हाला जेवढं पेमेंट दाखवतंय तेवढं आम्हाला घ्यावं लागतंय, आमच्या अकाउंटवरून कटिंग होतात, कस्टमरला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कस्टमर फक्त एवढंच सांगतो की आम्हाला जेवढं दाखवलं आम्ही तेवढंच देणार. कंपनी सांगते की नाही का कस्टमरला कॉल करायला लावायचा कंपनीला, कस्टमर तसं काही करत नाही. कस्टमर फक्त आपल्यालाच बोलून मोकळं होतं आणि जेवढे पैसे तेवढेच आम्ही देणार, घ्यायचे तर घे, ह्या भाषेत बोलतो. आता आपण काय बोलणार कस्टमरला? कधी लेडीज असतात, कधी शाळेतले मुलं असतात, आपण कुणाला बोलणार? तर धन्यवाद मित्रांनो, हेच सांगण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवला होता. आणि कंपनीला विचारा की असं का. धन्यवाद मित्रांनो.